आता बघूयात प्रमुख 9 महत्त्वाच्या बातम्या। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज उद्या वाहतूक ब्लॉक। मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहनं जुन्या मुंबई पुणे मार्गावरून पुणेच्या दिशेने मार्गस्थ होणार। गॅसरी बसवण्याचं काम केलं जाणार। कोकण मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला नागरिकांची पसंती। उन्हाळ्यातील वंदे भारतच्या फेऱ्या फुल तर जून मधील एक्सप्रेसच्या फेऱ्यांमध्ये प्रतीक्षा यादीत। लोकसभा निवडणुकीमुळे टोल वाढीचा निर्णय पुढे ढकलला। आचारसंहितेमुळे वाढीव टोलमधून वाहन चालकांची सुटका। निवडणूक झाल्यानंतर टोल दरात वाढ होणार। राज्यात शुक्रवारपासून 4 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज। हवामान विभागाने दिली माहिती। कोकण मराठवाड्यासह पाऊस पडण्याची शक्यता। धारावी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा। पुनर्विकास प्रकल्पातील रेल्वेच्या मालकीच्या जमिनीच्या हस्तांतरणाचा अडसर अखेर दूर। रेल्वेचा 25.57 एकर जमीन डीआरपीकडे हस्तांतरित। मुंबई महानगरात उन्हाच्या झळा तीव्र। पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी प्रवासाकरता वातानुकूलित लोकलला पसंती। वातानुकूलित लोकलचा मासिक पास काढण्याकडे प्रवाशांचा कल। मुंबईच्या पालिका रुग्णालयात लवकरच झिरो प्रिस्क्रिप्शन मोहीम राबवण्यात येणार। औषध गोळ्यांसह विविध प्रकारच्या 5000 वस्तू रुग्णालयात उपलब्ध केल्या जाणार। रुग्णांना सर्व वैद्यकीय सेवा मोफत मिळणार। मुंबई महापालिकेकडून मार्चच्या एकाच महिन्यात तब्बल 2425 कोटींची वसुली। आजपर्यंतच्या इतिहासात एकाच महिन्यात केलेली ही विक्रमी वसुली। जेई मेन्स परीक्षेला उद्यापासून सुरुवात। 12वी नंतर अभियांत्रिकी शिक्षणासाठी जेई मेन परीक्षा महत्त्वाची।